ऐका हो ऐका, शेजारच्या गावातून एक सखू नावाची चेटकीन मोकाट सुटली आहे. त्या सखूला आसरा, पाणी आणि भाकरी कोणीही देऊ नका. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका. सखू, सखू थांब. मूर्ख आहेस का तू जरा? मला खरं खरं का नाही सांगितलं सखू? तुला माहिती आहे ना की मी नेहमी सत्याच्या बाजूने उभा राहतो. अगं तुझ्यासाठी मी अवघ्या जगाशी लढायला तयार असतो, ठाऊक आहे ना तुला? मग मला सत्य का नाही सांगितलंस तू? बोल, का असं केलंस? माझ्या डोक्यावर हात ठेवून कुठे शपथ घेतलीस ना, आणि नेहमीप्रमाणे इतरांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलास ना सखू? सांग, असं का केलंस? बोल. हो, कसं सांगणार होते? बाबाजींनी झिपरीला आणि तुम्हाला मारण्याची धमकी दिली होती, आणि जेव्हा मी तुमच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेत होते ना, आणि तेव्हाही बाबाजी झाडाआड लपून सगळं ऐकत होते. सखू, अगं म्हणजे माझ्या जीवासाठीच ना? माझ्या जीवासाठीच माझ्याशी खोटं बोललीस ना? चल माझ्यासोबत परत चल सखू, चल. आता ते शक्य नाही अहो. मी जर आता तिकडे गेले ना, तर गावचे घरचे सगळेच तुम्हाला त्रास देते, भूल लावते. आणि आता मला हद्दपार केलंय, मग मी तिकडे परत कशी जाऊ? मी गावाच्या वेशीच्या आत पाय नाही ठेवू शकत. आऊ, माझ्यासोबत तुम्हाला पण मारतील, मग कोणीच आपल्यावर विश्वास ठेवणार नाही. ठीक आहे, मग आपण दुसऱ्या गावी जाऊ सखू. तिथे एकत्र राहू, तिथे नव्याने संसार थाटू. ऐक माझं. हो नका, असं नका हे करू बघ, ना. तुला भीती वाटणं साहजिक आहे सखू, पण मी आहे ना सखू. चल जाऊया का? बघ, मी तुझं काहीच ऐकणार नाही सखू. कोण काय म्हणतो मी बघून घे. काय वाटेल ते झालं तरी मी तुझ्या सोबत राहीन सखू. पण चल, चल माझ्यासोबत. आऊ नका हो. ऐक असं माझं नका सखू, करू. चल परत. आऊ, ऐका माझं. सखू चल. आऊ नका चल ना. सखू. ऐका ना. आऊ, आऊ, ऐका ना हो माझं. आऊ, ऐका तरी. आऊ, आऊ. आऊ. फासच होता तो. पण विठुऱ्या, खरंच एकत्र राहण्याचा विचार आऊंच्या मनात येईल का रे? ते खरंच मला घ्यायला येतील? तसं जर झालं ना, तर मी सुखाच्या पावसात तुडुंब भिजून जाईल. नको नको, तसं जर झालं ना, तर आऊंच्या विरोधात जातील सगळे, त्यांना बोल लावते. नको, माझ्यामुळे असं काही घडायलाच नको. विठुऱ्या, त्यांच्या सुखातच माझं सुख आहे. त्यांना माझ्यापासून, माझ्या विचारांपासूनच लांब ठेव. मी, केवळ मी हे का धरला म्हणून सखूच चेटकी नाही, हे सिद्ध झालं आणि मुलं वाचली. ओ बुवा, तुम्ही सवताचं घोडं पुढं कशापायी दामटता हो? ओ बाबाजी नसते ना, तर हे काही शक्यच झालं नसतं. हा, कृतज्ञ कृतज्ञ आहात तुम्ही सगळे. गरज सरो आणि वैद्य मरो अशी वागणूक देताय. आमचं काही चुकलं का मनोरमाबाई? चुकलं म्हणजे? इकडे वायफळ बोलत बसलाय आणि तिकडे तिकडे बाबाजी गाव सोडून निघालेत. गाव सोडून निघाले? हो, शांत मनोरमे, शांत शांत. बघा, डोळे उघडे ठेवून बघा. ज्या बाबाजींचा तुम्ही अपमान केला, ज्यांची धिंड काढली, त्याच बाबाजीने मनात थोडाही राग न ठेवता आपल्या गावावरचं संकट दूर केलं, मुलाचा जीव वाचवला. त्या चेटकिणीचं खरं रूप बाबाजीने आपल्या समोर आणलं. आणि
आता बाबाजी हे गाव सोडून निघाले. आपण यांच्याशिवाय पोरके होणार, अनाथ होणार. थांबवा यांना, थांबवा. क्षमा बघा यांची, पाया पडा, विनवणी करा त्यांना, पण त्यांना दुसरीकडे कुठेही जाऊ देऊ नका. बाबाजी बाबाजी, आम्ही मूर्ख आहोत, आमच्यावर दया करा, आम्हाला सोडून जाऊ नका. वय बाबाजी, मनोरमाबाई म्हणतात तसं आम्ही तुमच्या विना पोरके होऊ, आम्हासनी पोरके करून नका जाऊ. हो बाबाजी, बाबाजी, तुम्ही जाऊ नका. तुम्ही अहो मुलांना वाचवलं. बाबाजी तुम्ही जाऊ नका. अरे अरे, आम्हासनी गाव सोडून जाय आनंद होतोय का? नाही, तुम्ही समधी आमची सख्खी माणसा, जीवा भावाची. तुम्हाला कोणाला ठेच लागली तर आमच्या डोळ्यात पाणी येतं. आम्हाला येदना होतात असं आपलं नातं आहे, आणि तुम्ही पण काय बाबाजी? पण तुमचं आमचं जमणार नाही. बाबाजी इतके दिवस आम्ही जमवून घेतलं म्हणून जमलं, पण आता नाही. मागून कोणी येत आहे का? कुठे गेली? अरे मर्दा, असं थांबून नाही चालणार. आपल्याला त्या चटकिनीला शोधायचं आहे. अशी सुखासुखी नाही गावणार ती, पण शोधावं तर लागलच. मुसक्या बांधून त्या सकुला बाबाजींसमोर नाही नेलं ना, तर त्या आपल्याला उलटा लटकवतील. चल लवकर, समजा रान पिंजून काढू. पण आपल्याला हल्ला केला तर ती तर चटकी नाही ना. ते बी आहेच, हे हत्यार कशाला आहे? आपल्या अंगावर आली ना तर कापूनच टाकू. होय होय. चल. चल. विठुरे, आता बाबाजी परत माझ्या मागे का लागले? हद्दपार करूनही त्यांचं समाधान झालं नाहीये का? विठुरे, आता माझं असं तुझ्याशिवाय कोणीच उरलं नाहीये रे. बाबाजी असं दुष्टपणा का करतायत? तू बघतोयस ना रे विठुरे. आमची साधना कठोर, आमची शिस्त वेगळी. ते समजा तुम्हाला डोळी जड होईल. अहो बाबाजी, अहो तुमचा शब्द म्हणजे आम्हासनी परवान आहे. अहो पाटील, पण ते जमणार आहे का? अहो आम्ही पडलो गुरु जिंगरोबाचे भक्त, आणि या गावात बघावं तो इटुरायाचीच भक्ती करतो, त्यालाच पूजतो. हे असं कसं चालेल? दोन देव एकत्र. आता आम्ही या गावात राहणार म्हणजे इथं फकस्त झिंगरोबाची पूजा, झिंगरोबाची भक्ती होणार, त्याची पूजा होईल. आणि ते तुम्हाला झेपण्यासारखं नाही. येतो आम्ही. अहो बाबाजी नाही. येतो आम्ही. हो बाबाजी, बाबाजी, अहो बाबाजी, एवढंच ना बाबाजी. अहो आम्ही तुमच्या आदेशाबाहेर नाही बाबाजी. हा होय बाबाजी,
विठुरायामुळे माझ्या मुलाचा संसार उद्ध्वस्त झाला. पण मी गुरु झिंगरोबांशी एकनिष्ठ होतेच आणि पुढेही राहीन. आम्ही सगळे झिंगरोबाची पूजा करू सगळे. बाबाजी अहो तुम्ही केला तर आमचा वाली कोण बाबाजी? आम्ही झिंगरोबाची पूजा करू पण तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका बाबाजी. तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. अरे बोलणं लई सोपं असतं माझ्या, पण करणं अवघड असतं. आज तुम्ही बोलाल आम्ही थांबू, पण नंतर समजा इसरून जाल तेव्हा आम्हाला आता निरोप द्या. नाही बाबाजी थांबा. असं काही होणार नाही. हे सगळे जण शपथ घेतील. बोला. गुरु झिंगरोबांशी एकनिष्ठ राहून गुरु झिंगरोबांची एकनिष्ठ राहून फक्त आणि फक्त त्यांचीच सेवा आणि पूजा करू. फक्त आणि फक्त त्यांचीच सेवा आणि पूजा करू. इतर कुणाचीही नाही. इतर कोणाचीही नाही. बाबाजी बघा बाबाजी. जय झिंगरोबा. जय गुरु झिंगरोबा. जय गुरु झिंगरोबा. जय गुरु झिंगरोबा. जय गुरु झिंगरोबा. एक काम तर आपल्याला पाहिजे तसं झालं. माधुनी बी त्याचं काम आत्ता पातूर केलेलं असेलच. जय झिंगरोबा. काय रे गावली का? कुठंच नाही. हे बघ जास्त वेळ दौडून चालणार नाही. बाबाजींचं समद लक्ष आहे, त्यांना समज समजतंय. चल तिकडे बघू. चिपरे माझी जीवा भावाची चिपरी. चिपरे माझी सखी. चिपरे चिपरे तू बरी आहेस ना ग? तुला काही लागलं नाही ना? बाबाजीने तुला खूप त्रास दिला का ग? तुला सुखरूप बघितलं आणि माझा जीव भांड्यात पडला. विठुराय किती दयाळू आहेस रे तू. मला माझ्या सखीला भेटवलंस. हो चिपरे तू बरोबर बोलतेस. आपण दोघे तुझ्याच घरी जाऊया, नाहीतर सेवक आपल्याला मारतील. चल लवकर चल. तुला थोडाही पोच नाहीये का ग? हे मालकाचं आसन आहे, त्या ठिकाणी मी सुद्धा बसत नाही. मग तू कोणत्या हक्काने आणि अधिकाराने बसतेस? उठ तिथून आधी उठ. अहो असं रागवून नका ना बोलू. जरा प्रेमाने बोला की. आणि हक्क म्हणजे आता मीच तर मालकीण होणार आहे. काय बोलतेस? नको ते बोलू नकोस. आणि मला अहो म्हणायचं नाही. त्या आसनावर बसण्याचा अधिकार फक्त बाबांना किंवा रमाईला आहे. उठ तिथून तू उठ. स्वारी भडकलेली दिसते. बरं मी काम धरू का? हे बघा धरले. आता हसा बघू. आणि अहो नको म्हणू तर मग मी काय म्हणू? सावकार म्हणू? आवडेल तुम्हाला? सावकार. एक दिवस ना सासूबाईच मला या आसनावर बसवतील. मग तुम्ही काय म्हणाल? असो
मी विसरूनच गेले. एक ना गंमत आहे. घ्या, तोंड गोड करा, घ्या. काका ही काय बळजोरी चाललीये आणि मी कशाला तोंड गोड करू? तिचं कौतुक करताना मी थकत नव्हतो. ती माझी बायको चेटकीण निघाली, माझ्या आयुष्याची राख रांगोळी झाली, म्हणून माझं तोंड गोड करायला, मला खजील करायला हे मुद्दाम घेऊन आलीस ना तू? अहो तसं नाही सावकार. त्या सखूट चेटकिणीच्या तावडीतून आपल्या सगळ्यांची, विशेष म्हणजे तुमची सुटका झाली. फसवणुकीतून, छळवादातून तुम्ही सुटलात आणि आता आपलं लग्न सुद्धा होणार ना, म्हणून तोंड गोड करा असं म्हणाले मी. लग्न? माणिक, भ्रामक कल्पनेत राहू नकोस तू. असं काही होणार नाही. मला लग्नच करायचं नाही. एकदा विषयाची परीक्षा घेतलीये मी, आता बस झालं. तू निघ इथून, चल जा. अगं निघ म्हणतोय ना, चल. अगो बाई, काय झालं माणिक बाळा? रडायचं नाही, रडायचं नाही. का रडतेस तू? रिगो, ही काय पद्धत झाली का वागायची? माझं नाजूक पारिजातकाचं फूल कोमेजलं ना, रडू नकोस. हे बघ रमाई, हिला सांगून ठेव, लग्नाचा विषय काढायचा नाही. अगं मला लग्नच करायचं नाही. रिगो, अरे भाबडी आहे रे पोर, तुला जीव लावते म्हणून बोलते ना. आणि कशाला ओरडतोस तू तिच्यावर? निष्पाप आहे बिचारी. चल बाळा, चल आज, चल तू ये 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 ये. रडू नकोस, ये, रडायचं नाही. निष्पाप म्हणे. तुझ्या मायेचं लुगडं बघितल्यावर तुझी मायच आली असं वाटलं ना ग तुला? साहजिकच. मी पण जेव्हा माझ्या उमाईचं लुगडं बघायचे तेव्हा ती मी माझ्या अंगावर घ्यायची. मला वाटायचं की त्यात माझी उमाईच आहे. आणि आता या लुगड्यात मला तुझ्या मायची आणि तुझी, तुम्हा दोघांची माया मिळाली. जिप्रे, विठुरायाने मला इतकी गुणी सखी दिली. खरंच मी खूप भाग्यवान आहे. जिप्रे, कितीतरी वेळा तू मला मदत केलीस, माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलास. खरंच तुझे माझ्यावर खूप उपकार आहेत. मी जर असे बोलले तर तू माझ्याशी कट्टी घेणार. वा ग वा. बरं, मी अशी नाही बोलत हा, मग तरी बोलशील? झिपरे, हे बघ, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. झिपरे, ही माया ना कधीच काढायची नाही. तू म्हणालीस ना नाही काढायची, बघ मी जन्मात काढणार नाही. झिपरे, ही
कधीच काढणार नाही असं म्हणाली होतीस ना, मग तरी तू काढलीस, माझ्यासाठी काढलीस ना, मला वाट काढावी म्हणून. विठुरायाने मला ती वाट दाखवली. तुझ्या सगळ्या खुणा मला विठुरायाने दाखवल्या. पण चिपरे, ते सगळे मनी मी वेचले होते आणि जपून ठेवले होते. आणि आता चिपरे, ही माळ कधीच काढायची नाही हा. अहो काहीतरीच काय. अहो कधी बायकोची क्षमा मागतात का? हे बघा, आपण तुमचा अनमोल ठेवा सांभाळून ठेवलाय. खरंच असं असतं बघ. एवढं सगळं घडून गेलं, अप्रतिष्ठा, कुचंबणा, बेअब्रू झाली, पण बायकोवरची माया काही कमी होत नाहीये ना. जड जातंय बायकोला विसरणं. आठवणी काढत बसलाय. हे बघ, माणूस आहे ना मी. खरकट ताट घासलं, चकचकीत स्वच्छ केलं, तसं कसं करता येईल? तेच तर खरकट म्हणतोस ना. तुला कळत कसं नाहीये मोनाताई? चांगल्या चांगल्या आठवणी पण आहेतच ना, त्या विसरायला वेळ तर लागणारच. आणि तू किती खोचकपणे बोललीस ना, तरी माझ्या मनात संताप आहे. आणि तो किती आहे हे तू बघच. तिच्या सगळ्या वस्तू जाळून टाकतो. काही शिल्लक राहायला नको, काही दिसायलाच नको, म्हणजे काही आठवायलाच नको. कसली भाजी आणलीस ग? शेवग्याच्या पाल्याची. शेवग्याच्या पाल्याची? हो, आम्ही रानातली माणसं शेवग्याच्या पाल्याची भाजी आवडीने खातो. चिपरे, तू शेवग्याच्या पाल्याची भाजी केली आहेस ना? आऊना किती आवडली होती, किती आवडीने खाल्ली होती त्यांनी. आठवतंय ना? कसे असतील अहो.